नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळ जे आहे तर यांच्यामार्फत विविध योजना कामगारांसाठी, त्यांच्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी राबवण्यात येतात। तर यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार जे मंडळ आहे यांच्या अधिकृत पोर्टलवरती ₹1 नोंदणी करणे गरजेचं असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये या नवीन नोंदणी करता बांधकाम कामगार म्हणून 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावे लागते। तर सहजचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं, प्रमाणपत्र कसं लिहायचं या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम हा फॉर्म आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आला आहे। लिंकवर क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म प्रिंट काढायचा आहे आणि सर्वप्रथम इथे जावक क्रमांक येथे तुम्हाला काही लिहायचं नाहीये, जावक दिनांक देखील तुम्हाला भरायचं नाहीये। तर सहजचा फॉर्म तुम्ही ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद यापैकी कोणाही एकामार्फत फॉर्म भरू शकता। तर सर्वप्रथम येथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे। तो चिकटवून त्यावरती अधिकाऱ्यांमार्फत स्टॅम्प त्यांचा घ्यायचा आहे। त्याचबरोबर येथे पाहू शकता की खाली प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही शिक्का दोन्ही ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर हा सहसा ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद नाव म्हणजे तेथे पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रशासक असतील, त्यांच्यामार्फत तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। सर्वप्रथम यापैकी एक नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे। तर संपूर्ण नाव मराठीत लिहायचं आहे, त्यानंतर पद लिहायचं आहे, त्यानंतर तालुका, पिनकोड न चुकता लिहायचं आहे। त्यानंतर ही संपूर्ण माहिती वाचायची आहे। तर यानंतर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला बांधकाम कामगारचे नाव म्हणजे तुमचं नाव इथे संपूर्ण लिहायचं आहे, त्याचा पत्ता, त्यानंतर वय, वर्ष अशी संपूर्ण माहिती लिहायची आहे। त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड न चुकता लिहायचा आहे। त्यानंतर संपर्क क्रमांक येथे स्वहस्ताक्षरात लिहायचा आहे। तर येथे कामगारचा पत्ता झाल्यानंतर कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्याचा पत्ता इथे लिहायचा आहे। त्यानंतर गाव, त्यानंतर तालुका, जिल्हा, पिनकोड आणि नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती कधी झाले ते आणि वेतन किती आहे दिवसाचे ते तुम्हाला लिहायचं आहे। तर सुरुवातीला तुमचा पत्ता लिहायचा आहे, त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या संदर्भात तुम्हाला माहिती येथे लिहायची आहे। त्यानंतर मागील 90 दिवसांमध्ये काम केल्याचं तपशील, तर यामध्ये तुम्ही नियुक्ता किंवा ठेकेदार किंवा विकासक किंवा मालक यापैकी कोणाही एकाकडून तुम्ही सहसा तपशील घेऊ शकता। त्याचं नाव या रकान्यात लिहायचं आहे। त्यानंतर नियुक्त्याचा किंवा ठेकेदाराचा, विकासकाचा किंवा मालकाचा पत्ता पुढे लिहायचा आहे। मोबाईल किंवा भ्रमणध्वनी, काम कधीपासून तुम्ही जॉईन झालात, कधीपर्यंत किंवा आणि शेवटी नियोक्त्याची किंवा ठेकेदाराची, विकासकाची किंवा मालकाची सही अशी संपूर्ण माहिती यामध्ये घेऊन तुम्हाला प्राधिकृत अधिकाऱ्याची सही शिक्का येथे घ्यायचा आहे। तर लक्षात घ्या, यामध्ये ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका किंवा नगरपरिषद यापैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तर फोटो आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अधिकृत स्टॅम्प घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळवता येईल। तर ही महत्त्वाची माहिती इतरांमध्ये नक्की शेअर करा।